नमस्कार मैत्रिणींनो. आपल्या सगळ्या गृहिणींचं ना एक वाक्य कॉमन आहे. आपण दिवसभर कितीही काम केलं तरी पण अजून किती काम बाकी आहे हे असं आपण सगळेच म्हणतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत आपण सतत बिझी असतो. पण कधीकधी ना प्रश्न कामांचा नसतो. प्रश्न असतो ते आपल्या घरात असलेल्या काही वस्तू ज्या आपल्याला वाटतं की खूप युजफुल आहेत, पण प्रत्यक्षात त्या आपला टाईम, एनर्जी आणि आपली मेहनत सगळं वाढवतात. मला असं वाटायचं की आपण जर का जास्त वस्तू घेतल्या, जास्त गॅजेट घेतले तर आपलं आहे ना लाईफ थोडंसं सॉर्ट होईल. पण मग हळूहळू लक्षात आलं की घरातल्या प्रत्येक वस्तूची ना एक मेंटेनन्स कॉस्ट असते. ती विकत घेताना आपण तिची प्राईस बघतो, पण ती रोज साफ करायला लागेल, तिला सांभाळायला लागेल, तिला जागा द्यायला लागेल, याचा आपण नाही विचार करत. आज मी ना अशाच 10 वस्तूंबद्दल तुमच्यासोबत बोलणार आहे. याच्यापैकी काही वस्तू ना तुमच्या पण घरात असतील. जर का त्या थोडासा तुम्ही चेंज केलं तर तुमचं रोजचं काम खरंच इझी होईल. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आपल्या किचनपासून. एक प्रश्न तुम्हाला विचारते. तुमच्या पण किचनमध्ये अशी एखादी ड्रॉवर किंवा एखादी कबर्ड आहे का की जी उघडली की प्लास्टिक बॅग्स बाहेर यायला लागतात, किंवा मग आईस्क्रीमचे बॉक्स किंवा स्वीट्सचे बॉक्स किंवा बाहेरून आणलेल्या जेवणाचे पार्सलचे बॉक्स, दही किंवा श्रीखंडाचे डबे, असे कितीतरी डबे आपल्याकडे ठेवलेले असतात. आपण प्रत्येक वेळी एकच विचार करतो की हे फेकायचं नाही, कधीतरी उपयोगी पडेल. आणि खरं सांगायचं झालं तर काही डबे खरंच उपयोगी पडतात. पण प्रॉब्लेम तेव्हा सुरू होतो जेव्हा गरजेच्यापेक्षा जास्त डबे आणि गरजेपेक्षा जास्त पिशव्या जमा होतात. सकाळी सकाळी समजा घाईमध्ये आपल्याला एखादा छोट्या साईजचा डब्बा पाहिजे नाही, आणि मग आपण छोटा डब्बा शोधायला गेलो तर डब्बा सापडला तर झाकण सापडत नाही. मग दुसरा डब्बा शोधतो, मग तिसरा डब्बा, असं करता करता 5 मिनिटाचं काम 10 मिनिटांवर जातं. तसंच प्लास्टिक बॅगचं सुद्धा होतं. एका पिशवीमध्ये दुसरी, त्याच्यात तिसरी. शेवटी जेव्हा आपल्याला गरज पडते ना तेव्हा योग्य साईजची बॅग शोधायला खूप वेळ निघून जातो. त्याच्यामुळे एक छोटासा रूल फॉलो करा. महिन्यातून एकदा ना किचनचं कबर्ड ते खोलायचं. त्याच्या आतमध्ये असलेले कंटेनर, त्याच्या आतमधलेल्या पिशव्या, हे सगळं आहे ना जे आपण 2-3 महिन्यात वापरलेलंच नाही आहे ते बाहेर काढायचं. फाटलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या बाहेर काढायच्या आणि त्या लगेच टाकून द्यायच्या. फक्त चांगल्या क्वालिटीच्या बॅग्स ठेवायच्या, चांगल्या क्वालिटीचे डबे ठेवायचे. त्याच्यामुळे कबर्डमध्ये स्पेस निर्माण होते आणि आपल्याला काही शोधाशोध करायला जास्त वेळ घालवावा नाही लागत. मैत्रिणींनो, घरात कमी वस्तू असणं म्हणजे घर रिकामं दिसणं नाही आहे, तर घर मॅनेज करायला इझी होणं. आता वळूया दुसऱ्या पॉईंटकडे. आपल्या घरात एक असा भाग असतो जो दिसत नाही म्हणून आपण त्याच्याकडे जास्त लक्षच देत नाही, आणि तो भाग म्हणजे बेड किंवा मग दिवाणच्या खाली ठेवलेलं सामान. जुनी बॅग, रिकामे बॉक्सेस किंवा मग विंटर ब्लँकेट, जुने पडदे, तुटलेल्या वस्तू, हे सगळं आपण नंतर बघू असं म्हणून ठेवून देतो. आणि मग हळूहळू ते सामान तिथे साचत जातं. मग झाडू मारतानाही त्रास होतो. मॉप पूर्ण आतमध्ये लादी पुसताना जात नाही, त्याच्यामुळे तिथे डस्ट जमा होते. आणि जर का तुमच्याकडे स्टोरेजवाला बेड असेल तर त्याच्यात जरी ठेवलं तरीही ते सामान क्लिनिंग करायचं झालं की सगळं सामान आधी बाहेर काढा, मग पुसा, मग परत आत ठेवा. हे काम ना खूप दमवणारं असतं. जर का त्या वस्तूंचा खरंच उपयोग होत असेल ना तर त्यांना प्रॉपर स्टोरेज द्या. पण वर्षानुवर्ष न वापरलेलं सामान फक्त जागा अडवत असेल ना तर स्वतःला एक प्रश्न विचारा की खरंच हे मी परत वापरणार आहे का? आणि जर उत्तर हो असेल तरच ठेवा, आणि उत्तर नाही असेल तर त्याला निरोप द्या. कारण तुमचं घरात न वापरलेली वस्तू फक्त तुमचं घर नाही भरवत, तर तुमची मेहनतसुद्धा वाढवत. आता बघूया तिसरा पॉईंट. हा पॉईंट खूप छोटा वाटेल, पण रोजच्या किचनच्या कामामध्ये ना खूप फरक पडतो याच्यामुळे. किचन सिंकजवळ आपण डिशवॉशर बार ठेवतो, म्हणजे साबण ठेवतो. अनेक घरांमध्ये ना भांडे घासण्यासाठी अजूनपर्यंत साबणच वापरतात. त्यात काही चुकीचं नाही आहे, पण ती आपण कशी ठेवतो ना ते महत्त्वाचं आहे. कारण साबण जर का सतत ओला राहिला तर तो वितळायला लागतो. मग त्याची बारीकसा लिक्विड तयार होतं, आणि मग प्रत्येक वेळी भांडे धुताना आधी तो साबण धुवा, त्याच्यानंतर मग तो आपला हात पण खराब होतो आणि सिंक पण खराब दिसायला लागते. जर का तुम्ही साबण वापरत असाल ना तर नेहमी अशा ठिकाणी ठेवा किंवा अशा स्टँडवर ठेवा ज्याच्यातून त्याचं पाणी निथळून जाईल. आणि शक्य असेल तर काही वेळा ना लिक्विड डिशवॉश वापरून बघा. मी असं नाही म्हणत आहे की प्रत्येकाने महागच प्रोडक्ट वापरलं पाहिजे. आजकाल बाजारामध्ये खूप वेगळ्या कंपनीजचे ऑप्शन आहेत आपल्याकडे.
जे ना तुमचा टाईम आणि एफर्ट वाचवतात. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्याकडे खर्च म्हणून नका बघू, तर कन्व्हिनियन्स म्हणून बघा. कारण आपण रोज तेच तेच काम दिवसातून 3 ते 4 वेळा करणार आहे. मग त्या प्रत्येक वेळी 2-2 मिनिट वाचले ना तरी दिवसाचे 5 ते 10 मिनटं तुमचे वाचतात. आता बघूया चौथा पॉईंट. हा पॉईंट ऐकून ना अनेक जणी म्हणतील की अरे हे तर आमच्या पण घरात आहे. जुने टी शर्ट किंवा मग बनियन किंवा मग सॉफ्ट कॉटनचे कपडे जे असतात ना आपले, आपण ते फेकत नाही, त्याचं क्लिनिंगसाठी वापर करतो. सुरुवातीला ही आयडिया खूप प्रॅक्टिकल वाटते, पण मग काही दिवसांनी ते कपडे जुने होतात आणि मग त्याचे धागे सुटायला लागतात. मग आपण एखादा ग्लास पुसलं किंवा मग कोणतेही क्लिनिंगसाठी ते वापरलं तर त्याचं तिथे लिंट राहतं. किचन काउंटर जर पुसला तर परत एकदा पुसावासा वाटतो. समजा एखादा मिरर साफ केला तर त्याच्यावरती मार्क्स राहतात. म्हणजे जे काम आपण एकदा करणार असतो ना ते दोनदा करावं लागतं. म्हणून मी असं नाही म्हणत आहे की सगळेच कपडे फेकून द्या, पण जे कपडे खराब झालेले ते खरंच फेकून द्या आणि मग दुसरे वापरायला सुरुवात करा. आजकाल ना मायक्रोफायबर क्लोथसुद्धा बाजारामध्ये सहज मिळतात. एक नवीन क्लोथ घेतला ना तर तो अनेक महिने टिकतो आणि पाणीही पटकन शोषतो, धूळ पण चांगली पकडतो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एकाच वाईपमध्ये आपलं काम होऊन जातं. कधीकधी असा छोटासा चेंज आहे ना आपली खूप मेहनत कमी करतो. आता बघूया 5वा पॉईंट. हा पॉईंट ना ज्यांच्या घरी लहान मुलं आहेत त्यांना नक्की रिलेट होईल. आपण काय करतो, मुलांचे सगळे टॉईज एका मोठ्या बास्केटमध्ये ठेवतो. संध्याकाळ झाली किंवा मग पसारा जेव्हा आपण आवरत असतो त्यावेळी सगळे टॉय त्याच्यात टाकून आपलं काम संपलं असं आपल्याला वाटतं. पण मग दुसऱ्या दिवशी काय होतं, समजा मुलांना एखादी छोटीशी कार हवी आहे. ते काय करतात, पूर्ण बास्केट उलटी करतात, त्यात एक टॉय शोधतात आणि 20 टॉय घराभर पूर्ण घरामध्ये पसरवून ठेवतात आणि मग नंतर ती सगळी गोळा करायचं काम परत आपल्याला लागतं. त्याच्यासाठी एक छोटीशी ट्रिक आहे. एक मोठी बास्केट ठेवण्यापेक्षा ना छोटे छोटे ट्रान्सपरंट बॉक्सेस ठेवा. एका बॉक्समध्ये कार, दुसऱ्यामध्ये बिल्डिंग ब्लॉक्स, तिसऱ्यामध्ये सॉफ्ट टॉईज. त्याच्यामुळे मुलांना पण शोधायला सोपं जातं आणि पूर्ण हॉल अस्ताव्यस्त नाही होत. एकच प्रकारचे टॉईज एका टायमाला आपल्याला तिथे पसारा दिसतो आणि ते उचलायला पण सोपं जातं. आणि आणखीन एक गोष्ट, जर का मुलं काही टॉईज भरपूर दिवसापासून खेळतच नसतील तर सगळे टॉईज एकाच वेळी बाहेर ठेवू नका. काही टॉईज स्टोअर करून ठेवा आणि मग काही दिवसांनी पुन्हा ते बदलून त्यांना द्या. मुलांनाही ते पटकन नवीन वाटतात आणि आपल्या घरात पसारा पण कमी होतो. आपण अनेक वेळा विचार करतो की मुलं आहेत म्हणजे पसारा होणारच. हो, पसारा होणार, पण थोडंसं स्मार्ट ऑर्गनायझेशन केलं तर तो पसारा आवरणं आपल्यासाठी सोपं होतं. आता वळूया 6व्या पॉईंटकडे. घर सजवायला ना सगळ्यांनाच आवडतं, मलाही आवडतं. पण मी एक गोष्ट हळूहळू शिकली आहे. घर सुंदर दिसणं आणि घर मेंटेन करणं या 2 वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. काही शोपीस ना इतके सुंदर असतात की ते बघता क्षणी आपल्याला घ्यावेसे वाटतात. त्याच्यावर केलेलं बारीक डिझाईन, छोटे छोटे कट्स, जाळीचं वर्क, एकदम छान कर्व्स, हे सगळं बघताना इतकं अट्रॅक्टिव्ह वाटतं की आपण ते घेऊन टाकतो आणि मग घरी आल्यावर आठवडाभरात त्याच्यावरती डस्ट बसायला सुरुवात होते. मग ते साफ करायला एक साधासा कापड नाही पुरत. मग कधी ब्रश घ्यावा लागतो, कधी कॉटनचा कपडा घ्यावा लागतो, कधी वाईप्स घ्यावे लागतात. म्हणजे एक एक कॉर्नर साफ करावा लागतो आणि 5 मिनिटाचं डस्टिंगचं काम 15 मिनिटाचं होऊन जातं. म्हणून मी असं नाही म्हणत की शोपीस घरात ठेवूच नका, पण एक रूल फॉलो करा की जे शोपीस किंवा जे आपल्याला इझी पडेल साफ करायला त्याच गोष्टी घरात ठेवायच्या. सिंपल वास किंवा मग सिंपल फ्रेम, एखादं इंडोर प्लांट, हे सुद्धा घरामध्ये ना खूप सुंदर दिसतं. आणि आपण घर सजवतो ते आपल्याला काम वाढवण्यासाठी नाही, तर आपलं घर डेकोरेशन करावं, आपल्या घराची ब्युटी वाढावी याच्यासाठी. आणि हे करताना आपण मेंटेनन्सचा सुद्धा विचार केला पाहिजे. मैत्रिणींनो, आता वळूया 7व्या पॉईंटकडे. हा पॉईंट मला खूप आवडतो. आपल्या घरात ना एक डिनर सेट असतो जो खूप सुंदर असतो आणि तो कबर्डच्या वरच्या शेल्फमध्ये आपण ठेवलेला असतो. त्याचा वापर कधी होतो माहिती आहे? फक्त पाहुणे आले की मग. आणि बाकीच्या दिवशी आपण रोजचे जुने प्लेट्स किंवा मग बाउल्स वापरतो. आता प्रश्न डिनर सेटचा नाही आहे, प्रश्न हा आहे की आपण चांगल्या वस्तू स्वतःसाठी का नाही वापरत? वर्षातून 2दा फक्त बाहेर काढायचा, धुवायचा आणि मग परत पॅक करून ठेवून द्यायचा. परत त्याच्यावरती डस्ट जमा होणार, मग परत तेच काढायचं, परत क्लीन करायचं, परत ठेवून द्यायचं.
जर का तो डिनर सेट रोजच्या वापरासाठी योग्य असेल तर तो वापरायला काय हरकत आहे. जरी प्रत्येक दिवस स्पेशल नसला तरीही प्रत्येक दिवस आपल्याला जगायचा असतो. काही वस्तू फक्त कबडमध्ये ठेवण्यासाठी नसतात तर त्या वापरण्यासाठी असतात. आणि खरं सांगायचं झालं तर ज्या ज्या वस्तू आपण घरात वापरतो ना त्याची आपण जास्त काळजी घेतो. आता बघूया पुढचा पॉईंट. हा पॉईंट थोडासा वेगळा आहे, पण प्रत्येक घरात एक असा बॉक्स असतो ज्याच्यामध्ये ना मिसलेनियस वस्तू असतात. म्हणजे जुने चार्जर, अननोन कीज किंवा तुटलेले मोबाईलचे कवर किंवा जुने मोबाईल, जुने रिमोट किंवा एक्स्ट्राच्या वायर्स असतात. म्हणजे कधीतरी लागतील किंवा कामाला येतील असं म्हणून ठेवलेल्या वस्तू असतात. महिने त्या वस्तू अशाच पडून राहतात. आणि जेव्हा एखादी खरंच वायर आपल्याला गरज असते किंवा चार्जर हवा असतो त्यावेळी त्या बॉक्समध्ये आपण 10 मिनटं शोधाशोध सुरू करतो आणि जेव्हा यूज करायला जातो तेव्हा ती खराब झालेली दिसते आणि मग आपल्याला परत शेवटी नवीनच घ्यावं लागतं. त्याच्यामुळे 3-4 महिने झाले ना की असा बॉक्स उघडायचा, त्याच्यामध्ये ज्या काही वस्तू आहेत ना त्या आपण यूज नाही करत आहे खूप दिवसांपासून त्या टाकून द्यायच्या आणि ज्या महत्त्वाच्या आहेत त्यांना फक्त लेबल लावून वेगळ्या पाऊचमध्ये ठेवून द्यायच्या. त्याच्यामुळे शोधायलासुद्धा वेळ लागत नाही आणि अनावश्यक सामान घरात वाढत नाही. आता बघूयात 9वा पॉईंट. हा पॉईंट मी स्वतः फॉलो करायला सुरुवात केल्यापासून ना किचनमध्ये मला खूप फरक जाणवला. आपल्या किचनमध्ये ना अशा अनेक वस्तू असतात ज्या आपण महिन्यातून किंवा 2-3 महिन्यातून एकदा दोनदा वापरतो. म्हणजे मोठासा सर्विंग बाऊल किंवा एक्स्ट्राचे ग्लासेस, मोठा ट्रे, स्पेशल ओकेजनसाठी ठेवलेले बाउल्स, या सगळ्या वस्तू ना आपल्या रोजच्या भांड्यांच्या सोबतच आपण ठेवलेल्या असतात. मग रोजच्या रोज आपण कबड उघडताना एक जी आपल्याला गरजेची प्लेट आहे किंवा गरजेची वस्तू आहे ना ती शोधताना किंवा बाउल शोधताना आपल्याला त्याच वस्तू पुन्हा पुन्हा हलवत बसावं लागतं. आधी त्या हलवा, मग बाहेर काढा, मग ज्या आतमध्ये ठेवलेली ती काढा. त्याच्यामुळे आपला खूप वेळ जातो आणि मग कबड पण अस्ताव्यस्त होऊन जातं. त्याच्यामुळे काय करायचं, डेली यूज आणि ओकेशनल यूज अशा 2 वेगळ्या कॅटेगरीज करायच्या आणि रोज लागणाऱ्या वस्तू वेगळ्या ठिकाणी ठेवायच्या आणि बाकीच्या आतल्या बाजूला ठेवायच्या किंवा मग दुसऱ्या शेल्फमध्ये ठेवायच्या. त्याच्यामुळे कामात आपला रोज आहे ना वेळ वाया जात नाही. स्मार्ट होममेकर म्हणजे जास्त काम करणारी स्त्री नाही तर काम सोपं होईल अशी व्यवस्था करणारी स्त्री. आणि आता शेवटचा पॉईंट. माझ्या मते ना हा पॉईंट सगळ्यात महत्त्वाचा आहे. घरात वस्तू कमी असल्या तरी त्याची जर का फिक्स जागा नसेल ना तर घर परत अस्ताव्यस्त होत राहतं. सीझर्स कुठे ठेवलेली आहे किंवा टेप कुठे आहे, मेडिसिन कुठे आहे, चाव्या कुठे आहेत किंवा रिमोट कोण घेऊन गेलं आहे, हे प्रश्न आपल्या घरात रोज विचारले जातात आणि या प्रश्नांची उत्तरं शोधण्यात किती वेळ जातो हे आपल्यालासुद्धा कळत नाही. म्हणूनच घरातल्या प्रत्येक वस्तूची ना एक जागा ठरवा आणि ती वापरून झाली की परत त्याच जागेवर ठेवण्याची सगळ्यांना सवय लावा. सुरुवातीला थोडंसं अवघड वाटेल, पण काही दिवसांनी तुम्हाला जाणवेल की घर आवरायला खूप कमी वेळ लागतोय. कारण पसारा कमी झाला म्हणून नाही, तर प्रत्येक वस्तू शोधण्यासाठीचा जो वेळ आहे तो वाचला म्हणून. तर मैत्रिणींनो, आज आपण अशा 10 गोष्टी पाहिल्या ज्या पहिल्या नजरेत तर खूप छोट्या वाटतात, पण रोजच्या रुटीनमध्ये याच गोष्टी आपला टाईम किंवा आपली एनर्जी आणि आपली मेहनत खूप वाढवत असतात. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की स्मार्ट होममेकर म्हणजे दिवसभर स्वतःला थकवणारी नाही. स्मार्ट होममेकर ती असते जी स्वतःचं काम सोपं करण्यासाठी छोटे स्मार्ट डिसिजन्स घेते. आजच घरात एक फेरी मारा आणि स्वतःला प्रश्न विचारा की याच्यापैकी कोणती वस्तू माझं काम खरंच सोपं करते आणि कोणती फक्त जागा आणि आपली मेहनत वाढवते. सगळ्या वस्तू एकाच दिवशी काढून टाकायची गरज नाही आहे. फक्त छोटा चेंज करत राहा. आता या आठवड्यात एक, पुढच्या आठवड्यात एक, हळूहळू तुम्हालाच घर हलकं वाटेल आणि तुमचं काम पण कमी होईल. आणि आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा की आजच्या व्हिडिओमधला कोणता पॉईंट तुम्हाला सगळ्यात जास्त रिलेट झाला आणि तुमच्या घरात अशी अजून कोणती वस्तू आहे का जी तुम्हाला वाटतं की विनाकारण आपली मेहनत वाढवते आहे. मैत्रिणींनो, तुमच्या कमेंट्स मी नेहमी वाचते आणि मला त्या खूप आवडतात. जर का हा व्हिडिओ तुम्हाला युजफुल वाटला असेल तर तो तुमच्या मैत्रिणीसोबत किंवा तुमच्या बहिणीसोबत शेअर करा आणि अशाच प्रॅक्टिकल आणि स्मार्ट होममेकर टिप्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा एका नवीन आणि युजफुल व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि घराचं काम स्मार्ट पद्धतीने करा.